ए रिक्षा थांब दादा काय झालं? तुम्ही तरी वाचवा ना माझ्या पोराला. बघा ना कसं करतो. रमेश तू? महेश बघा महेशाला दवाखान्यात घेऊन हो मी घेऊन जातो रमेशला. अहो ताई वेळा सांगितलं दारू पीत जाऊ नको म्हणून. एक दिवस असाच वरती जाणार आहेस. अरे तुम्ही घाबरू नका ताई तुम्ही बसा. मी सांगतो ना काही नाही होणार. आदर्श अरे ह्या दारुड्यांचं जगणं दारू शिवाय इम्पॉसिबल आहे आणि तीही गावठी दारू. गावठी दारू काका कुठे इथे? हो इथे मलकापुरात नदीच्या किनारी नकली दारूचा अड्डा आहे. तिथं अगदी अस्सल नकली दारू बनते. दारू नकली मरण एकदम असली. अरे तिकडची दारू पिऊन या वस्तीतले 10-12 जण मेलेत. 10-12 जण मेले आणि पोलिसांनी काय ऍक्शन घेतली? काय ऍक्शन घेणार पोलीस? पुराव्याशिवाय पोलीस काही करू शकत नाहीत. आणि पुरावा द्यायला ह्या वस्तीतला एक माणूस पुढे नाही आला. नालायक षंढलेकाच्या. मी त्यातलाच एक आहे. त्याचं कारण काय माहिती आहे? त्या अड्ड्याचा मालक आहे वामन शिंदे. नराधम वामन शिंदे. काका आपला पेपर मर्मभेदचा पुढील विषय वामन शिंदे असणार. वामन शिंदेचा गावठी दारूचा अड्डा. काय रे अभय काय झालं? तनू आणि मनूला कोणीतरी उचलून नेलंय. काय? कुठे? मार्केट मध्ये. सरिता वहिनी आले. सरिता वहिनी काय? तनू मनू आजी प्रिया अहो. काय ग? काय झालं वहिनी? काय झालं? तनू आणि मनूला बाजारातून काही गुंडांनी किडनॅप करून नेलंय. काय? हो. अरे चला. नराधम यायला हे म्हणजे असं झालंय. आमचं नाव वामन शिंदे. ब्रँडेड नाव सोडून ते 1.5 दमडीच्या चायनीज मॉडेलचं नाव दिल्यासारखं झालंय. अरे कोणही तुझी बहीण बहिणीला घेऊन पेपर बी काय फिरतो तू? तुझ्या यायला तुझं एखादं MMS काढायला लागेल असं वाटायला लागलंय मला. नराधम म्हणजे काय माहितीये का तुला? मग कळेल तुला लवकरच. चल जा पळगी. जा रे जा. तिला दाखवा नराधम काय असतं ते. चंदन हा दादा यांच्यावर लक्ष ठेव. जा